धम्मपदातील गाथेच्या आहेत आणि त्या आहेत तरुण भिक्खूच्या संदर्भात। आणि त्यांनी आपला हिंदी अनुवाद जो तरुण भिक्खूला अर्पण केलेला आहे डॉक्टर भदंतानंद कौशल्यांनी, तो तंतोतंत आमच्या आदरणीय बुद्धघोषाला लागू होतो। आणि बुद्धघोषासारखे भदंत जर समाज मनामध्ये धम्म परिषदा पेरत राहिले तर या त्यागमय जीवनाचा सुलभ मार्ग बौद्ध जीवनाला सदैव आदर्श देत राहील आणि बौद्धांच्या आशा पल्लवित होत राहतील आणि बुद्ध शासन कधी समाप्त होणार नाही। आणि बुद्ध शासनाला अशा प्रकारचे चांगले दिवस देण्याचं कार्य ही धम्म परिषद सातत्याने करीत आहे। त्याबद्दल या धम्म परिषदेचं मी या ठिकाणी मनस्वी साधुवादानं अभिनंदन करतो की त्यांचं ध्येय असंच एकनिष्ठ राहो आणि या धम्म परिषदा सदैव पुण्याच्या मातीमध्ये बुद्ध आणि बाबासाहेबांचे वैचारिक आदान प्रदान जनमानसामध्ये रुजवात होण्याकरिता, माणसांच्या विकासात्मक वाटचालीकरिता, त्यांच्या सर्जनशील जीवनाचा वारसा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चित करून दिला, या जीवनाला साकार रूप देण्याकरिता ही धम्म परिषद सदैव आमच्या अंतःकरणामध्ये पुढेही अशाच प्रकारच्या पुढच्या धम्म परिषदेची वाट पाहत राहील। आणि ही धम्म परिषद पुढच्याही वर्षी आम्हाला हाक मारेल, त्यावेळी आमची तनमन धनाची मदत या परिषदेच्या दिशेने जाईल आणि आमच्या जीवनाचं सोनं करण्याकरिता आम्ही सदैव तत्पर असू। आणि बौद्ध भिक्खू संघाचं सानिध्य, भिक्खुणींचं सानिध्य समाज मनामध्ये असंच अंतरत राहिल्याने सदैव बौद्ध धम्माच्या उज्ज्वल परंपरेची ही एकनिष्ठ परंपरा म्हणजे धम्म परिषद तुमच्या आमच्या मनामध्ये सातत्याने धम्मज्योत बनून तेवत राहो। तथागतांच्या पवित्र धातूंचं हे अस्थिकलशाचं भगवान बुद्धांचं स्वतः उपस्थित असलेलं अस्तित्व आणि स्वतः तथागत या धम्मकायाच्या स्वरूपामध्ये उपस्थित आहे त्याचं अस्तित्व तुमच्या या मनोबलाला सदैव जागृत ठेवण्याकरिता एकाग्रता, समाहित चित्त सर्वांना प्राप्त हो। सर्वांचे भाग्य या ठिकाणी जागो। बुद्धमयतेचं आपल्या घरातील वातावरणाचं भान ठेवून आपल्या येणाऱ्या पिढीवरती बौद्ध धम्माचे संस्कार देण्याचं कुशल कर्म मात्या पित्यांकडून होत राहो। आपल्या मुलाबाळांना सद्बुद्धी लाभो। घरातील सर्व लोकांचं आरोग्य चांगलं हो। मानसिक शारीरिक व्याधी जरा मरणाच्या प्रवासातील अनंत यातना संपोत शिवली भंतेच्या महाअंते जाणे। आपल्या अन्नधान्यामध्ये विपुल प्रमाणामध्ये सुख समृद्धता प्राप्त हो। महा उपगुप्त उपगुप्त नंद शिवली आनंद महाकोटीत कंखा रेवत खदीर वर्णी रेवत महाकाश्यप पंचवर्गीय सारीपुत्त मोगल्यान आदी महास्थवीर अग्रश्रावक महाश्रावकांच्या प्रभावाने महान प्रजापती गौतमी राहुल माता यशोधरा धम्मदिना उत्पल वर्णा कुंडल केसा हेमा पटाचारा ईसा गौतमी या महान थेरीच्या प्रभावाने आपणा सर्वांना धम्मपथावरती उदंड आयुष्य वर्ण सुख बल शक्ती सामर्थ्य प्राप्त हो। बुद्धाची महान करुणा असीम मैत्री सर्वांच्या अंतःकरणामध्ये उपस्थित झालेल्या सर्वांच्या कुटुंबांवरती अनुकंपित हो। सर्वांना बुद्ध धम्म संघाच्या प्रतापाने सर्व प्रकारच्या दुःखातून, सर्व प्रकारच्या रोगामधून, सर्व प्रकारच्या कलहामधून, सर्व प्रकारच्या अशांतीमधून, सर्व प्रकारच्या व्याकुळतेमधून, सर्व प्रकारच्या बेचैनीमधून, सर्व प्रकारच्या ट्रेस आणि टेन्शनमधून आपलं चित्त धम्मपथावरती निर्मळ हो। सर्व प्राणी सुखी हो। सर्वांना शांतीचा सुखाचा मार्ग प्राप्त हो। कुणीही दुःखी न राहो। सर्वांचं हित हो। सर्वांचं सुख हो। सुखिता होन्तु सुखिता होन्तु सुखिता होन्तु। जय मंगल हो, कल्याण हो। धम्म देशना पर्योत्साहनैतेन सच्चवज्जेन सोत्थिते होतु
सबदा दुःख रोग भयावीरा सुका संतुचु पद्धवा अनेक अंतराया पीविना संतुच तेजसा जय सिद्धि धनं लाभं सुत्ति भाग्यं सुखं बलं सिरियायुच वन्नो च भोगं बुद्धि च सवा सतवस्साच आयुच जीव सिद्धि भवन्तु ते शिवली च महातेरो देवनरान पूजितो शिवली महातेजेन सबलाभा भवन्तु ते। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वंदामि संपदा। धन्यवाद पूजनीय पंतजी। आपण बराच वेळ भदंत आनंद कौसल्यान महास्तवीर यांच्या जीवनावरील प्रकाश टाकलेला आहे। निश्चितच पंतजींचं त्याग, समर्पण, धम्मकार्य, देशसेवा, समाजसेवा आमच्या सर्वांच्या हृदयामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत राहील। बराच वेळ झालेला आहे आणि आपल्या सर्वांना भूका सुद्धा लागलेल्या असतील। जिगीच्या परमारोगा भूका एक रोग आहे आणि त्या रोगाने आता सगळे संघरात करी प्रेम द्वेषावरी अंतिमात प्रज्वलित झाली पुन्हा सत्य ज्योत। आज ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित झालात, निब्बाण एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट द्वारा आयोजित 14वे बौद्ध धम्म परिषद आणि संघदान या निमित्तानं उपस्थित अतिपूजनीय या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत ज्ञानज्योतिजी महास्तवीर, या धम्म परिषदेचे उद्घाटक पूज्य भदंत यन बोधिरत्नजी महास्तवीर, या धम्म परिषदेचे अध्यक्ष पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरुबंधू अग्र महापंडित ज्ञान आदरणीय पैगंबर शेख हे उत्तम नगरवरून या ठिकाणी आलेले आहेत। तर कृपया पैगंबर शेख आणि आपली फॅमिली आपण स्टेजवर यावं आणि पूजनीय पंतजींना पुष्प देऊन आशीर्वाद घ्यावा। एक घ्या। साधु साधु साधु। यानंतर इंडिय उत्तम आलेले आमचे धम्म बांधव पैगंबर श्रीक आणि त्यांचा परिवार या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। ते पूज्य भिक्खू डॉक्टर इंदवंश महास्तवीर यांचं स्वागत करतील। स्टेजवरती कोणी येऊ नये। एक गुच्छ घ्या। पैगंबर शेख आणि आयशा शेख हे या परिषदेला उपस्थित आहेत। कुमार शेख इथे नाशिकचा कार्यक्रम केला। पुन्हा मग नाशिकच्या कार्यकर्त्यांनी एक ॲम्बेसिडर गाडी मुंबईला जाण्यासाठी दिली
आणि बंतजींनी आपलं डोकं माझ्या मांडीवरती ठेवलं आणि ते सरळ मागच्या सीटवरती झोपले. मग आम्ही तिथे मुंबईला गेलो, तिथले कार्यक्रम केले आणि मग तिथून मनमाडपर्यंत आलो. त्यावेळी मनमाडपर्यंत आल्यानंतर पुन्हा नांदेडच्या गाडीकरिता बस चेंज केली गाडी आणि बसलो. नांदेडला गेलो. तिथे थायलंड देशाचे थाई भिक्खू लॉर्ड एबर्ट डॉक्टर धम्मवीरानुवत्त महातेरो हे